विठ्ठल परमात्मा
गायिली पुराणी वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणी वैष्णवांची कीर्ती गायिली पुराणी वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणी साई 18 जणी चौघेली साय 18 जणी सवे साय 18 जणी सवे वैष्णवांची कीर्ती गायिली पुराणी वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणी वैष्णवांची कीर्ती गायिली पुराणी वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणी जणी चौघेली साय 18 जणी सवे साय 18 जणी सवे ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील कर्मठ धार्मिक गुणशील कर्मठ धार्मिक गुणशील आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर ऐसा थोर अनिक नाही शुकायचा थोर निक नाही शुकायचा थोर निक नाही ऐसे कोणी दावा गायिली पुराणे वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणे वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणे वैष्णवांचे कीर्ती गायिली वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणे वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणे वैष्णवांचे कीर्ती गायिली पुराणे वैष्णवांचे
समूह साई अठरा समूह ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचका ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक धार्मिक पुण्यशील कर्मठ कर्मठ धार्मिक पुण्यशील कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक पुण्यशील कर्मठ कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक पुण्यशील कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक पुण्य कर्मठ ऐसे कोण दावा ग्रंथाचे तारक ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोण दावा ग्रंथाचे वाचक
खरमाटा खरमाटा ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी दावा ग्रंथाचे ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी दावा ग्रंथाचे महाराज की महाराज की शक्ती मुक्ता महाराज की महाराज की विठ्ठल 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 खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की चला विठ्ठल वांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चहुवेदी ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक मोठ धार्मिक पुण्यशीळ आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुका ऐसा थोर अनिक नाही ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशीळ तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती तुका म्हणे मुकुटमणी हरिभक्ती अनेक विश्रांती आरतिया ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशीळ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, कहो तुझे भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पद वंदन करू, नासत विघ्न अनेक प्रथम गुरु को शीश नवा। हरि चरणों में ध्यान मंगल भवन मंगलहारी, प्रभु शुद्ध शरथ आज बिहारी। मंगल भवन अमंगलहारी, उमा सहित जी जपत पुरारी। सिया राम मैं सब जग जानी, करम प्रणाम जोरी जुग पानी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। जी कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चहुवेदी। ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, कर्मठ धार्मिक पुण्यशीळ। प्रस्तुत ब्रह्मांड नायक परमात्मा यांचे सेवेकरता घेतलेला अभंग त्याचप्रमाणे सहसचंदन सोहळा आमचे हरिभक्तीपरायण कारभारी बाळू बोराडे यांचा हा आनंद सुख सोहळा, हा सुपुत्र शांताराम राजाराम भाऊ यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। कारण बाबांच्या समोरच काही पुण्यदान करायचं, बाबांच्या समोर व्हायचे म्हणून असा हा सोहळा, हा सुख सोहळा जसं स्वर्गी नाही तर महाराज आई वडिलांचं सोहळा करणं फार भाग्य लागतं। करता बारावे काय असेल ते, पण त्या कारण कारभारी बाळू बोराडे यांचा हा आनंद सोहळा म्हणजे सहस्त्रचंद्र सोहळा हा जो साजरा होतोय महाराज, त्याने भाग्य लागतं बाबा। मी तर तेव्हा नामदेवरायांनी प्रार्थना केली, फार सुंदर अभंग आहे। विठ्ठला विठ्ठल अकल्प ऐश्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा। कल्पनेची बाधा नो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा। भाविकासे नामा म्हणे तया, असावे कल्याण जामकी निधान पांडुरंग। महाराज 100 वर्ष आता पुढचा जो सोहळा करायचा आहे आपल्याला, फार मोठा करायचा आहे बाबा। तोपर्यंत राहतील बरं का, मी बी राहील तोपर्यंत विठ्ठल। पुढची शताब्दी साजरी करायची, माझंही वय कमी नाही बरं का, 79 चालू आहे। विठ्ठला विठ्ठल म्हणून बाबा जगतील तोपर्यंत मलाही पुन्हा कार्यक्रम करायचा आपल्याला, जे होईल ते होईल। मला सांगायचं हा जो सोहळा आहे महाराज, फार आनंदाचा सोहळा आहे। अनेक सोहळे होतात ती वेगळ्या पद्धतीने, पण हा जो सोहळा आहे फार आगळा आणि वेगळा आहे। आपण त्या दृष्टीने अभंग फार सुंदर आहे, छोटासा अभंग आहे, काही अवघड नाही आहे, फार सोपा आहे। वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साही 18 जणी चौवेदी। हा जो तुकोबांचा अभंग आहे,
या अभंगाद्वारे वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणावं आणि कोणत्या वैष्णवांची कीर्ती पुराणामध्ये गायलेली आहे असा उत्कृष्ट विषय या अभंगामध्ये आलेला आहे. पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये ज्याला आपण पुरुषार्थवाद असं म्हणत असतो आणि दुसरा प्रारब्धवाद. परंतु असं आहे, परमार्थ म्हटला तर महाराज तो स्वतंत्र आहे, करावा लागतो. संसार हा होत असतो महाराज, संसार करा असं सांगावं लागत नाही. ज्याला नीट कपडे घालता येत नाही त्यालाही चांगला संसार करता येतो महाराज. हा, पण परमार्थ करणं ज्यांच्या ताट टोपे त्यांनाही परमार्थ करता येत नाही. विठाला परमार्थ नव्हे लेकुऱ्याच्या गोष्टी, तेथे भावापोटी अनुताप झाल्याशिवाय गोष्टी होत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढं की या संतांनी महाराज आपल्या जीवनामध्ये फार मोठा पुरुषार्थ केला. आपुलेने पुरुषार्थी जिंकिला संसार. तुम्हाला सांगे, आपुलेने पुरुषार्थी जिंकिला संसार, केला मद मत्सर देशोधडी. कारण अंतकरण पवित्र झाल्याशिवाय महाराज अशा गोष्टी घडत नाही. विठाला बाबांचे मुलंही भाग्यवान समजायचे महाराज. कारण आपला हा जो बोराडे परिवार आहे हा खूप महाराज भाविक आहे, चांगले आहे, सर्व्हिसला लागलेली आहे, त्याबद्दल वाद नाही. पण बापाचा सोहळा करता ही फार आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे यादव आहे ना, जाधव परिवार, त्यांचेच परिवार आहे महाराज, ते देखील या ठिकाणी हजर आहे. जावई हजर असेल, मुली हजर असतील, नवे नवे जेवढे नातेवाईक आहे ते देखील हजर आहे. नवे नवे ज्या ज्या महाराजांच्या विषयी प्रेम आहे ते महाराज हजर आहे. विठ्ठला मी एक सामान्य खेड्यातला मुलगा आहे बरं का. आता मुलगा म्हणतो मी म्हातारा झालेले, कारण मी लहानपणापासून बाबा कार्यक्रम करतो ठीक आहे, पण असे दिव्य आणि भव्य असा कार्यक्रम हा फार महत्वाचा कार्यक्रम आहे. मी माझं भाग्य समजतो बाबा. विठाला विठाला म्हणून या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली, फार मोठा पुरुषार्थ केला. केवढा पुरुषार्थ केला या संत महात्म्याने, कारण या अभंगामध्ये वर्णनच आहे. या संत महात्म्याने एवढा पुरुषार्थ केला. आपण जे कार्य केलं, आपण जे महाराज काही भगवंताच्या नामस्मरणाच्या माध्यमातून या लोकांना मार्गाला लावलं, म्हणून ते केवढे संत असतील, त्यांनी किती प्रयत्न केला असेल महाराज, आलोट प्रयत्न केला महाराज. आणि म्हणून आज आपल्याला आनंदाचे दिवस दिसत आहे. विठाला मी नेहमी सांगतो बाबा, मामा स्वामी गुरुजो गजी विजय किनो संसार, कलयुग में हरि कीर्तन करे नाम को कियो प्रचार. हा जर प्रचार कोणाचा असेल, एक वारकरी शिक्षण संस्था. विठाला आज त्यांची कीर्ती अमर आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. बरोबर आहे. तुका म्हणे गाजे बाबा तुमचाच आता. तुका म्हणे गाजे वैकुंठी, आपला महाराष्ट्रात काय आपला नाशिकमध्ये हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, करण्याचे गोपाळा प्रियद तुमचे, प्रियद करण्याचे गोपाळा प्रियद तुमचे. आपुल्या दासाचा संभ्रम सोहळा, आपुल्या गोपाळा प्रेत तुमचे, प्रेत तुमचे करणे गोपाळा प्रेत तुमचे. सोहळा आहे. कारण असा सोहळा नाही होऊ शकत. तुका म्हणे बोललो मी, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठा देखील हा सोहळा नाही. हा सोहळा आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अनेक प्रमाण सांगता येतील आपल्याला. तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे, आज त्यांची कीर्ती अमर आहे. विठ्ठला विठ्ठला.
विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायापासून तर ते चोखोबारायापर्यंत जेवढी संत महात्मे झाली, या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली, पुरुषार्थ केला आणि आज त्यांची कीर्ती अमर आहे. जिकडं तिकडं पहा त्यांची कीर्ती अमर आहे, दिसते आपला महाराज. म्हणून असे जे संत महात्मे यांची कीर्ती आज अमर असल्यामुळं त्यांचा जय जयकार आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्या पाड्यामध्ये आज त्यांची कीर्ती गायली जाते. विठ्ठला उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची, अशी त्यांची कीर्ती अमर आहे. त्या दृष्टीने मी अभंग घेतलेले. अभंगाचं प्रथम चरण तुम्ही म्हणा. वैष्णवांची कीर्ती गायने पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायने पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायने पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायने पुराणे, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साई अठराजाने चौवेदे, साई अठराजाने चौवेदे, साई 18 जनी चौवेदी, साई 18 जनी हाय चौवेदी. साई अठराजाने चौवेदे, साई अठराजाने चौवेदे, साई 18 जनी चौवेदी, साई 18 जनी चौवेदी. हाय से कोणी दावा ग्रंथाचे वाचक, ऐसे 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 कोणी दावा ग्रंथाचे वाचक. वैष्णवांची कीर्ती गायले पुराणे, साई अठराजनी चौवेदी, साई अठराजनी चौवेदी, साई अठराजनी चौवेदी, वैष्णवांची कीर्ती गायली साई 18 जनी चौवेदी, साई 18 जनी चौवेदी, साई 18 जनी चौवेदी. हा शास्त्र 18 पुराण 4 वेद यांनी या वैष्णवांची कीर्ती गायलेली. तेव्हा तुकोबरांच्या समोर बडी बडी विद्वान पंडित बसले होते. ते महाराज रामेश्वर भट्टासारखे त्यांच्या समोर बसले होते. अनगडच्या फकीरासारखे त्यांच्या समोर बसलेले होते. त्यांना महाराज म्हणतात, सांगा तुम्ही 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद याच्यामध्ये आपण निष्णात आहात. जशी वैष्णवाची उज्ज्वल कीर्ती आहे तशी कोणाची ऐकत तर नाही बाबा. ही कीर्ती फक्त संत महात्म्यांची. विठ्ठल 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 विठ्ठल. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साई 18 जनी चौवेदी. मग असं कोणी सांगा, अशी उज्ज्वल कीर्ती दुसऱ्याची कोणाची आहे का तर नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसे कोणी दावा हरी ग्रंथाचे वाचक, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक,
ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक कर्मठ धार्मिक पुण्यशील. कोणीतरी मोठ धार्मिक पुण्यशील लोक पुष्कळ आहे. आपण कर्म किंवा तपादी साधना करतो याच्याबद्दल त्यांच्या ठिकाणी अभिमान असल्यामुळे त्यांची कीर्ती वैष्णवाप्रमाणे होऊ शकत नाही. यात्रा करणारी पाहतो मी, अनेक प्रकारची यात्रा करता पण अभिमान असतो. आपण सहज जर विचारलं का हो तुम्ही पंढरपूरला गेला किंवा नाही, महाराज पंढरपूर काय घेऊन बसलाय, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, 4 धाम, लांबलाचा की आधी सांगत असतो. हा एक प्रकारचा अभिमान. तीर्थाटणे एकी तपे हुंबरती नाथिले धरिती अभिमान. हा एक प्रकारचा अभिमान आहे महाराज. यात्रा करणं चांगलं आहे पण अभिमान नकोय. हा अभिमान महाराज कीर्तीहून बोळा फिरवतो. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कसं वाटत असतं महाराज. त्यागेंचं हेच आवश्यक. अभिमान चांगला नाही. अभिमान घाली काळाचे मुखी, गर्भवा शक्य न चुकते. हा अभिमान हा कीर्तीहून बोरा फिर. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवातया माझे. अभिमान नित्य नवातया माझे. देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवातया अभिमान नित्य नवा प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. कधी देवाकडे प्रार्थना अशी करणार नाही. त्यांची प्रार्थना फार वेगळी असते. म्हणून हा जो अभिमान आहे हा अभिमान घालवायला पाहिजे. पण बऱ्याच लोकांचा अभिमान जात नाही. किंवा महाराज काही कर्मठ लोक असतात, एवढे कर्मठ असतात. तीर्थाटणे एके तपे हुंबरती जसं नाथिले धरिती अभिमान. त्या माझे कर्मठ लोक वाटिले जे धन, काही धनवान असतात, वाटिले जे धन केली अहंता जतन. हा एक प्रकारचा अभिमान आहे. आणि काही कर्मठ जे आहे महाराज, नाना प्रकारची जरी साधना केली तर ते भगवंताच्या दारापर्यंत जाऊ शकत नाही. जसं निळोबाने कोबऱ्यांचा अभंग असे पहा. नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्यानं पोती याच्या दारवंटा. योगाभ्यासे सिद्धी रोधिता वाटा. हो धन्य हे आनंदाची सापडली वेळ. आनंदाची सापडली नाना साधनाच्या केल्या खटपटा. नाना साधना करता पण भगवंताच्या दारापर्यंत. याचे लागे व त्याची गेले भोगा. याची लागी वो केले भोग. याचे लागे व केले नानाया. याचे लागी वो केले नाना याग. या रंगा दे योगा. याचे लागी व अष्टांगाचे योग. योगाभ्यास सिद्धी रोधिताचे वाटावा. धन्यानंदाचे सापडले वेळा. धन्यानंदाचे सापडले वेळा. योगाभ्यास सिद्धी रोधिताचे वाटा. धन्यानंदाचे सापडले वेळा. धन्यानंदाचे सापडले ही उद्गार गवळणीचे बाबा. काय त्याचा अधिकार होता बाबा, फार मोठा. फार गवळणी मोठ्या मोठ्या बरं काय. बहुतेक कोणी म्हणतही नाही विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
अशा प्रकारे सांगण्याचं तात्पर्य बाबा, हा जो कर्मठपणा आहे, हा कर्मठपणा देखील चांगला नाही. एक परमपूज्य वैकुंठवासी माऊली बाबा तुम्हाला माहीत असतील, माऊली बाबा, कदम माऊली बाबा, खेळड्या झुंग्याचे पहा, ते एक दृष्टांत द्यायचे. कर्मठ लोकांना कधी भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही आणि अति कर्मठपणा तो चांगला नाही. असंच एक ब्राह्मण गंगेच्या स्नानावर गेला, स्नान वगैरे झालं आणि संध्या करण्याकरता बसला. संध्या केला, भातातच हे आलं कसं काय? वास्तविक टाकून द्यायला पाहिजे, पुन्हा स्नान कर, पुन्हा संध्या कर. उभा राहिला. एक बिचारी आदिवासीन बाई नेमकी भाताची भांडी धुत असताना त्यांनी बघितलं आणि ओरडा, ए बाई, इतक्या लांब कशा करता आली? तुला कळत नाही का? ती बाई घाबरली. बिचार, ओ महाराज रागू नका, मग लांब कशा करता आली? तिनं सरळ उत्तर, बाबा मला शिवायचं नाही म्हणून मी इकडं लांब आली. त्याने विचार, हिला शिवायचं नाही, हिचं भातातच, माझ्या तोंड, आता माझं काय करायचं? मस्त फेकून द्यायला पाहिजे, आंघोळ करायला पाहिजे, पण नाही, त्याला संशय आला. हे चांगलं आहे का कर्मठपणा? कर्मठपणा चांगला नाही. म्हणून अति कर्मठपणा अशा लोकांना भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. मग का हो, असे वैष्णव आहे कोण? हा, हे वैष्णवनी ते नाही, आहे कोणते वैष्णव? त्या वैष्णवांची यादी सांगा, त्यांची मालिका सांगा. कोण आहे? अभंगाच्या तिसऱ्याच्या आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शुकायचा थोरा आणि कनाये शुकायचा थोरा आणि कनाये शुकायचा थोरा आणि कनाये ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक ऐसे कोणी आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायचा थोर अनिक नाही. आदिनाथ शंकरची परंपरा आहे आपली महाराज, तेथूनच परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत आपली जी वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे, तेथून आपली परंपरा आहे. भगवान शंकर फार मोठे वैष्णव होते, फार त्यागी होते. स्मशानभूमीमध्ये जाऊन अंगाला विभूती लावून ते प्रभूचं भजन करत होते महाराज.
काय त्याग असेल. आताही त्यांचे अन्वयी लोक आहे, त्यांच्यासारखा वेश धारण करता, कुंभाला दिसतील आपल्याला, त्यांच्यासारखा वेश धारण करता, अंगाला विभूती लावून घेता आणि महाराज चिली मोडत बसता. तंबाखू दंड परी तो अखंड भ्रांती माझी. हा भ्रांत झालेला जीव आहे महाराज. गांजा ओढणं संतांच्या दृष्टीने निषेध आहे. कबीर महाराजांनी वर्णन केली, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती, अपने पल्लव का दाम खर्च कर मुख में मटिया पडती. स्वतःचा पैसा खर्चला जातो. आणि महाराज कुणी चांगलं म्हणतं का? म्हणून महाराजांना शेवी भांग खाणं देखील निषेध आहे, आपू खाणं निषेध आहे बरं का, विडी ओढणं निषेध आहे, गुटखा खाणं चांगलं आहे. गुटखा खाऊन, या गुटखाने महाराज बऱ्याच लोकांची परिस्थिती पहा तुम्ही. या गुटखाने पटके आलेले आहे तरी गुटखा सोडत नाही महाराज. अलीकडं मला असं आढळलं, एक महाराज तंबाखू खातो, चोळून घेते तंबाखू. काय असेल त्याने असं हाताला हलवला, पटकन धरली, पटकन ठेवली, विना घेतला, रामकृष्ण. अरे काय रामकृष्ण आहे, तोंडातली फेक ना. हां, तंबाखू खाऊन महाराज नाही ना, योग्य नाही आहे ते. विठाला विठाला महादेव भजन करी महादेव, भजन भजन करी महादेव. महाराज महादेवाने भजन करावं. रामचंद्र काय करावं? राम पूजी सदा शिव. रामाने सदा शिवाची काय ऐक्य असेल महाराज. आता रामाचा भक्त शिवाचा भक्त मार्के सारखीच बात एकमेकडं जमतच नाही त्यांचं महाराज. पण तसं नाही, हरिहरा भेद नाही, नका करू वाद. वाद करायचाच नाही महाराज. हरी आणि हार याच्यामध्ये मुळीच भेद नाही. म्हणून भगवान शंकर फार वैष्णव ठरले. नाथ मातांनी वर्णन केलेले, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. फार मोठे वैष्णव होते महाराज. कोण? त्याचप्रमाणे नारद महर्षी फार मोठे त्यागी बी होते आणि फार मोठे. आमचे नारद महर्षी खाली बसले आता. विठ्ठला विठ्ठला. नारद महर्षी काही सामान्य होते महाराज. तीही त्रिभुवनी गमन नारदा हाती. पाने बालकृष्ण चांगला वाटतंय तुम्हाला? त्याची नजर उचलता बरं का कीर्तन सुटल्यावर. विठ्ठला तुम्ही बाल गोपाल बाकीचे बसले बिचारे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सू. त्यांना मला आनंद वाट. ठीक आहे, एखादी तरी निर्माण होईल ना महाराज. आतापासून असे संस्कार असतील तर एखादी तरी महाराज कीर्तनकार होईल, प्रवचनकार होईल. आहे ना तुम्ही? विठ्ठला म्हणून महाराज हा जो आनंद आहे बाल गोपाळातला, कारण भगवंतांनी हीच लीला केली अगोदर. बाल गोपाला बरोबर लीला केली बरं का नामदेव महाराज. कारण नामदेव महाराजांनी जसा आग्रह केला मला बरं का, बाबा तुम्ही यायलाच पाहिजे. अरे म्हटली तब्येत बरी नाही, माझं वय झाले. नाही काही काय होईना, तुम्ही यायला पाहिजे. कारण बाबांचा आग्रह होता असं मला म्हटले. ते म्हटलं ठीक आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं, नारद महर्षी आदिनाथ शंकर नारद किती
किती श्रेष्ठ होते महाराज. नारद वैष्णवांचा शिरोमणी नाचे कीर्तनी सर्वदा. त्यांनी कीर्तनामध्ये नाचावं. सुरुवातीला नाचलं मी तेथून तेथपर्यंत जायचं. मला पडण्याची भीती वाटत होती. मला जर पाय सरकलं तर पुढे जाईल. नारद महर्षी फार मोठी होते महाराज. फार अधिकार मोठा होता त्यांचा अधिकार म्हणजे काय, जगाचं कल्याण करण्याकरताच होते. जयाचे विषाट शब्द सुखे म्हणून येती वेद. सहज जरी बोलले तर कल्याण होतं महाराज. सहज जरी बोललं तर ते वाटोळे करून टाकायचे ते. त्यांच्या मनात आलं तर बरं का. नाही तर बहुतेक संतांचा अवतार जो असतो महाराज हा जगाच्या कल्याणाकरताच असतो. त्याप्रमाणे आदिनाथ कल्याण संतांच्या विभूते जगाच्या कल्याण संतांच्या विभूते त्या कष्ट भेटे परोपकार त्या कष्ट भेटे परोपकार जगाच्या जगाच्या करतात लोकांचं कल्याण व्हावं याच्याकरता संतांचा अवतार तुम्हा धराया. कारण उद्धारावे जन जड जीव यांचाही उद्धार व्हावा ही संतांची दया. ही एवढ्या करताच संत अवतीर्ण होता. म्हणून नारद महर्षी महाराज फार भ्रमण करायचे पण जगाच्या कल्याणाकरता करायचे महाराज. म्हणून नारद महर्षी फार मोठे वैष्णव. त्याचप्रमाणे शुकाचार्य. आता शुकाचार्य आपल्यासारख्याने काय वर्णन करावं. शुकाचार्य सामान्य नव्हते महाराज. शुकाचार्य फार मोठे होते. फार मोठा अधिकार होता शुकाचार्यांचा. आणि शुकाचार्य जे जन्माला आले त्याचा इतिहास आहे महाराज. शुकाचार्य काही फुकट जन्माला आले नाही. भगवान शंकर, पार्वती माता हिमाचलच्या पायथ्याला वटवृक्षाच्या खाली तपाला बसलेले होते महाराज दोघे. आणि समोर महाराज जलाशय आणि कथा सुरू झाली महाराज. भागवताची कथा. जशी गीता ऐकण्याची इच्छा झाली होती तशी भागवत ऐकण्याची इच्छा झाली उमयला. भागवत सांगत असताना महाराज सांगता झाली, सर्व काही झालं. आणि महाराज घटना अशी झाली की त्याच वटवृक्षावर राघव महिन्याचं जोडपं बसलं. अंडी घातलेली होती. त्याच्यातून एक अंड फुटल्या गेलं आणि तो बाहेर आला. दिव्य तेज होता महाराज. भगवान शंकरांनी बघितलं की खरोखर याने आपलं ज्ञान ग्रहण केलं असलं पाहिजे. याला पकडायचं. आता तो पक्षी होता महाराज. जा भरारी मारली महाराज त्या पक्षाने. तो राघव होता, तो पोपट होता महाराज, तो तोता होता. जशी भरारी मारली भगवान शंकर पुढते पळते मागे धावताय. बद्रिकाश्रमपर्यंत गेले. सारखा गिरटेगाळ भगवान शंकर थकून गेले. मग त्याने विचार कर काय करावं. सापडत नाही ना. हा सापडला गेला पाहिजे. व्यास महर्षी आणि त्यांची पत्नी दोघंही तपाला बसलेली होती. आधी दोघंही तपाला बसले महाराज. व्यास महर्षीची पत्नी तिला सहज जांभळी आली. जांभळी आला पण आ केल्यावर तो पक्षी इतक्या वेगात आला की महाराज तो लगे तोंडातून पारा आतमध्ये जाऊन बसला. भगवान शंकर निराश झाले, निघून गेले. पण व्यास महर्षी विनंती करता बाहेर ये ना महाराज. पुष्कळ विनंती केली. शुक म्हणजे पोपट. तो शुकाला हाक मारू लागले. शुक तू बाहेर ये. अरे तुझ्या आईला कष्ट होत आहे, तू बाहेर ये. शुकाचार्य बाहेर निघायला तयार नाही. का? भागवताचं श्रवण केलेलं होतं महाराज. भागवतामध्ये वैराग्य काय, भक्ती काय याचं संपूर्ण ग्रहण केलेलं होतं महाराज. ब्राह्मणसे पोर एक खेळाचे ब्याले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची ब्या. ते 12 वर्ष तपाले रे. 12 वर्ष तपालिले. काप
कापत कापत बाहेर आले कापत कापत बाहेर आले हे नागवेचे पळून गेले रे नागडेची पळून गेले रे ते नागवेचे पळून गेले रे नागडेची पळून गेले रे ऐक गेल्या तुझं सांगितलं खेळ खेळून खेळे रे ऐक गेल्या तुझं सांगितलं त्यांचे खेळ खेळून जाणे खेळे रे ऐक खेळया तुझं सांगतोय खेळून गेले रे ऐक खेळ्या तुझं सांगितलं त्यांचे जाणून खेळ खेळे रे ब्राह्मणाचे पोर विनंती केली महाराज शुक बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आले कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले जसे बाहेर आले तसे नागवे पळायला सुरुवात केली मला कोणी शुकाचार्याने नवे नवे मेरू परतव जाऊन बसली पद्मासन घातलेलं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय तपाला बसले महाराज काय त्याग असेल अंगावर कपडा नाही ही त्याची अवस्था होती महाराज तपाला बसली इकडे इंद्राचं धाबधन आणलं इंद्राला भीती वाटू लागली आता आपलं राज्य जातं आपलं पद जातं म्हणून पदाला फार घाबरता महाराज लोक पद सोडत नाही खुर्ची घेऊनच उठता विठाला इंद्र घाबरला इंद्राला वाटलं तर काय करावं इंद्राने असा शोध घेतला एका रंभेला सांगितलं पुरुषा रंभेला रंभा मृत्यू लोकामध्ये एक शुक नावाचा महात्मा तपाला बसलेला आहे जेणेकरून त्याची तपश्चर्या भंग होईल तू काहीतरी प्रयत्न कर महाराज ती रंभा होती नाना प्रकारचे अलंकार धारण केलेले चांगल्या पद्धतीत शृंगार केलाय शृंगार माहिती आहे तुम्हाला आज शृंगार शब्द बी राहिला नाही बाबा आता मेकअप झाला बाबा. आता मेकअप झालाय शृंगार माहिती नाही महाराज आई माहिती नाही आता आई विठ्ठल बाप माहित नाही ते आजोबालाच बाप म्हणतात बाप सोडून देतात कमीत कमी आई शब्द किती पवित्र आहे अरे मम्मी मम्मीचा काय अर्थ होतो जे सुशिक्षित आहेत त्यांच्या लक्षात आहे मम्मी म्हणजे काय मम्मीचा अर्थ काय मम्मी कशाला म्हणतात अरे आईला जिवंतपणे मारून टाकता काय तुम्ही मम्मी हा जे महाराज वाडी असते ना मेलेले प्रेत त्याला मम्मी म्हणतात तुम्ही आईला जिवंतपणे मारून टाकता बाळांनो आई म्हणत जा आतापासून हा विठ्ठल तू काय म्हणतो मॉम अरे मम्मीच म्हणतो की मा काय शब्द काय काढले अरे मम्मी मध्ये काही प्रेम आहे का आईमध्ये केवढं प्रेम आहे महाराज आई शब्द किती पवित्र शब्द आहे ते मग आई सोडून दिली आई बी तशीच आहे आई म्हणते बाळा मला मम्मी म्हणत आहे त्याला पप्पा म्हणत अरे काय मम्मी पप्पा अरे आई शब्द बाबा शब्द हे अत्यंत पवित्र शब्द आहे आधुनिक प्रदेशातले शब्द आपल्या उरावर बसले विठाला रंभावती महाराज अलंकार धारण केले शुकाचार्यांच्या समोर नृत्य करायला सुरुवात केली नृत्य करत असताना आवाज आला शुकाचार्यांना शुकाचार्यांनी सहज डोळे उघडून बघितलं डोळे उघडल्याबरोबर त्याने प्रश्न केला हे शुक भजनो में क्यों चित्त धरियो रंभा शुक से कहे मान लो बचन हमारियो रे परमेश्वर ने जगत बनाया नारी का जोग परमेश्वर ने जगत बनाया या परमेश्वरने जगत रचना केलेली आहे काय जोरा शोभेल आपला कारण ती रंभावती महाराज आता ते शुकाचार्य होते महाराज शुकाचार्य हे रंबे काय वर्णन करते तू मला माहित आहे संसार कसा आहे या संसार स्वप्ने की माया क्षणभंगुर जो बन धन काया परमेश्वर का नाम सुमर भवसागर तू देखील त्या परमेश्वरचं चिंतन कर तुझाही उद्धार तुझं कल्याण होईल ती रंभा म्हटली रंभाच होती अरे माझ्याकडे बघितलं का माझं शरीर स्वर्णाप्रमाणे आहे
नव्हे माझ्या पोटामध्ये अमृत भरलेलं आहे, माझा अंगीकार कर. शुकाचार्याने हात जोडले. रंभा, मला जर अगोदर माहीत असतं की तुझ्या पोटामध्ये अमृत भरलेले, 12 वर्षापर्यंत मी आईच्या उदरात न राहता तुझ्याच उदरात राहिलो असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. सुवर्णाप्रमाणे शरीर माझं, पण ते शुकाचार्य होते महाराज. शुकाचार्य मानायला तयार नाही. शुकाचार्य म्हटले, रंबे जशी आली तशी परत जा. विठ्ठल 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 विठ्ठल. परत जा, मला तुझी गरज नाही. मी त्या भगवंताच्या करता मी या ठिकाणी आलेले. मी भगवंताचा धावा करतोय, मी भगवंताची भक्ती करतोय. तुझ्या पोटात जरी अमृत असेल ते मला नकोय. काय वैराग्याचं शुकाचार्यांचं, किती वैराग्य होतं शुकाचार्यांचं. महाराज काढून लावली महाराज हे शुकाचार्यांचं वैराग्य, म्हणून ते वैष्णव ठरले. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याला कारण सतत भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण करतं ते. नाखंड भगवंताचं नामस्मरण करणं हे श्रेष्ठ भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर मुक्तीवरील भक्तिदान, अखंड मुखी नारायण, नारायणाचं चिंतन करणं, अखंड भगवंताचं चिंतन करणं हीच कधी श्रेष्ठ भक्ती आहे. आणि त्याच भक्तीचं वर्णन श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबराय अभंगाचे शेवट वर्णन. तुका म्हणे मुकुट मणी हारी भक्ती, तुका म्हणे मुकुट मणी हारी भक्ती, तुका म्हणे मुकुट मणी हारी, तुका म्हणे मुकुट मणी हारी, तुका म्हणे मुकुट मणी हारी भक्ती, कामने मुकुट हरी भक्ती, तुका म्हणे मुकुट मनी हरी भक्ती, तुका म्हणे मुकुट मनी हरी भक्ती. आरती आणि कवित्रांती, आरती ऐसे कोणी गावा कोणी दावा घंटाचे वाचन, आणि कवित्रांती आरती, आणि कवित्रांती आरती ऐसे कोणी दावा घंटाचे वाचन, ऐसे कोणी दावा गर्भधार्मिका पुण्यशीला पुण्यशीला. आ आ गर्भधार्मिका पुण्यशीला पुण्यशीला. गर्भधार्मिका पुण्यशीला पुण्यशीला. परमठ धाम
धार्मिक पुण्यशील कर्मठ 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 धार्मिक कर्मठ धार्मिक खरी. पुण्यशील पुण्यशील कर्मठ धार्मिक पुण्यशील पुण्याची कर्मठ धार्मिक कर्मठ धार्मिक पुण्याची कर्मठ धार्मिक पुण्याची ऐसे कोण जावा संताचे वाचो ऐसे कोणी जावा का म्हणे मुकुट म्हणे हरिभक्ती अनेक विश्रांती आरती विठोबा रखुमा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई रखुमाय विठोबा रकुमाई 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 वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी साही 18 जणी चौवेदी. वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणावं, कोणत्या वैष्णवांची कीर्ती पुराणात गायलेली आहे हा विषय सांगितला. पुन्हा सांगतो, वैष्णव कोण, वैष्णव कोणाला म्हणावं.
अलीकडं वैष्णव म्हणून घेणारी बरीच मंडळी, स्वतःला संत म्हणून घेणारी पुष्कळ मंडळी, स्वतःला साधू म्हणून घेणारी बरीच मंडळी. एका बोटाची निशाणी परी पाक नाही म्हणी, त्यांचा बहुरूपी नट नवे वैष्णव तो चाट. हे खरं वैष्णवांचं लक्षण नाही महाराज. वैष्णव त्याला म्हणावं त्याचं सर्व प्रेम देवावर आहे, देवातून त्याला काहीच आवडत नाही, हा खरा वैष्णव आहे. वैष्णव तो जया अवघे देवावरे माया, अवघे देवावरे माया. अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. देवा वाचून त्याला काहीच आवडत नाही, याला वैष्णव म्हणावं. विठाला हॅलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नसून एक परमात्मा रूप भरलेला आहे किंवा एक विष्णुमय जग आहे, त्याला वैष्णव म्हणावं. विठाला हॅलो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. बोला. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. वैष्णवांचा जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म, वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदाभेद भ्रम आमंगळ, भेदाभेद भ्रम आमंगळ, भेदाभेद भ्रम आमंगळ. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, ऐकाजे तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, भक्त भक्त भागवत भक्त भागवत. भेदाभेद भ्रमा आमंगळ. भेदाभेद भ्रमा आमंगळ. भेदाभेद भ्रम आमंगळ. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत भागवत, भक्त भागवत भक्त भागवत. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत. भागवत. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत भक्त भागवत भक्त भागवत. ऐकाजे तुम्ही भक्त भागवत भक्त भागवत भक्त भागवत भक्त भागवत. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंग. जे भेदाभेद म्हणणारी ती अमंग ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. म्हणून ज्याचं प्रेम भगवंतावर ते खरे वैष्णव आहे. गोपिका वैष्णव ठरल्या बाबा. विठाल विठाल. एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी येत लोका. त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी व वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साही 18 जणी चौवेदी. ही महान संत झाल्या. गोपिका सामान्य नव्हते महाराज. गोपिकांचा अधिकार फार मोठा होता. शुकाचार्य महाराज राधिकेचं स्मरण झाल्यावर 6 महिने समाधी लागत होती शुकाचार्यांना. आता राधा महाराज बाजारात मांडू लोकांनी. विठाला विठ्ठल. तिच्याबद्दल काही गाता कसंही गाता. महाराज राधेचा अधिकार काय होता. राधा काही सामान्य नव्हती महाराज. ती महाराज नुसतं चिंतन केल्यानंतर महाराज अनेक दोष नाहीचे होता. राधा शब्द उच्चारला अनेक जन्माचं पाप नाहीच होतं. म्हणून आज प्रेमानंदजी महाराज तुम्हाला माहीत असेल
महाराज टीव्हीवर गाजल्या गेलेले, फक्त राधेशी दुसरं काही नाही. त्यांच्या वास्तविक दोन्ही किडण्या गेलेल्या आहे. राधा आणि श्याम नाव ठेवून दिलंय विठाला विठाला. असे राधेचा अधिकार फार मोठा होता. म्हणजे गोपिका जेवढ्या गोपिका होत्या सर्व गोपिकांचा अधिकार फार मोठा होता. म्हणजे असे संत महात्मे, असे जे संत आहे महाराज, त्यांचं आपल्याला भजन करायचंय. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानराज माऊली. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हा निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. निवृत्ती नाम सोपान मुक्ता बाये एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव सोपान ज्ञानच गया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. सोपान मुक्ता बाये ज्ञानच गया. केवढी डेअरिंग केली त्यांनी. चांगला माणसाला उभं करतो घाबरेल महाराज. हा घाबरला नाही, काहीच नाही. मला कानात लागतो, बाबा मी म्हणू का? आशीर्वादच आहे. फार मोठा महाराज होईल, फक्त त्याला ओळख अजून चांगलं लावा. कारण अशा वयामध्ये महाराज फार महत्वाचं आहे. नाही तर मोठे मोठे डंगरे होऊन जातात, येत नाही हो काही. काहीच येत नाही बाबा. मोठे मोठे काय त्यांना म्हणणारी जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोले ले कुरे वेळे देवा गोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जिद्द करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञान हरिभक्त परायण श्री कारभारी बाळा बोराडे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. भारत मातेच्या कुशीत जन्मलेल्या श्री प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक भूमीत हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठमोळ्या वातावरणात आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आजचा हा सहस्र सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी आमचे काका कारभारी बाळा बोराडे यांच्यावर प्रेम करणारे या पंचकृषीमधील मित्रपरिवार नातेवाईक या ठिकाणी उपस्थित नातेवाईक त्यांचे मी प्रथम या ठिकाणी बोराडे परिवार व ग्रामस्थ यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी हरिभक्त परायण श्री कारभारी बाळा बोराडे यांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न होत आहे. त्यामुळे सन्माननीय आदरणीय व सर्व गावचे परिसरातील नातेवाईक आदर्शस्थान असणारे सर्वांचे आवडते गुरुस्थान असणारे हरिभक्त परायण श्री कारभारी बाळा बोराडे हे आहे.
त्यांचा जन्म 14 जुलै 1936 मध्ये झाला. त्यांचे चालू वय वर्ष 90 आहे. त्यांनी प्रथम 4 वर्ष सेंटरमध्ये नोकरी केली, CNP मध्ये नोकरी केली. आचार विचार संस्कार व आदर्श व्यक्तिमत्व असणारे सर्व गुणसंपन्न हे आमचे काका लहानपणापासून परमार्थाचे वेड, सकारात्मक विचार या सर्व गुणांनी परिस्थितीत असलेले आमचे काका, त्यांचे संपूर्ण कुटुंब कायम धार्मिक कामामध्ये निस्वार्थीपणे काम करीत असतात. त्यांची 2 मुले, नातवंड पतवंड हे सुद्धा त्याच कार्यात काम करीत असतात. पिंपळगाव खांब व परिसरामध्ये सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारे कुटुंब, परिसरामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे हे कुटुंब, हा खाली करतो ना 1 मिनिट, कुटुंब अग्रेसर असतात. आम्ही या सर्व काकांना आमच्या गुरुस्थानी मानतो. योग्य विचार, योग्य निर्णय, योग्य दिशा आम्हाला या काकांपासून मिळत असते. यामुळे संपूर्ण कुटुंबाचे, आमच्या गावचे आम्ही भाग्य समजतो की आम्हाला नेहमीच यांच्या मार्गदर्शनाचा व विचारांचा फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांचे चिरंजीव शांताराम बोराडे व राजाभाऊ, नातू असतील, पंतू असतील, त्यांच्या आदर्श सुना असतील, या अतिशय आदर्श स्थानी आहे. इतके काकांवर प्रेम करणारे छान कुटुंब आहे. खरोखरच त्यांचे कौतुक करण्यासारखे आहे. काका म्हणजे सहस्रचंद्र सोहळा निमित्ताने काही कीर्तनरूपी या महाराज यांनी सेवा दिली व महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार वैराग्यमूर्ती हरिभक्त श्री सुखदेव महाराज राजपूत जळगाव यांचेही मी आपल्या बोराडे परिवारातर्फे व पिंपळगाव खांब ग्रामस्थांच्या वतीने प्रथम आभार मानतो. या ठिकाणी हरिभक्त वैराग्यमूर्ती सुखदेव महाराज राजपूत जळगाव, समस्त पिंपळगाव खांब ग्राम भजनी मंडळ, दाडेगाव, पाथर्डी, गवळाणे, विहितगाव, जेल रोड, वडनेर, शिडको, घोटी, शिगोबावला व पंचकृषीमधील इतर सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे हर्षद महाराज जाचक, दीपक पोरजे, समाधान पाटील चुंबळे, बाळासाहेब मोजाड, गायकवृंद, कीर्तनकार वेदांत बोराडे, हरिभक्त संदीप महाराज गुंजाळ, चंद्रभाऊ बोराडे, प्रभाकर जाधव, राजाराम जाधव, सुदाम धोंगडे, नामदेवराव, दीपक सर, मृदुंग वादक प्रसाद शिंदे, सतीश बोराडे, हार्मोनियम सुधीर महाराज बोराडे, बालगोपाल व टाळकरी मंडळी, तसेच या ठिकाणी आपल्या परिसरातील लाडके माजी सभापती शिवाजीप्पा चुंबळे, माननीय माजी नगरसेवक मनोहरदादा बोराडे, नगरसेवक बाळकृष्ण शिरसाट, भगवान नाना दोंदे, माजी नगरसेवक जगदीश भाऊ पवार, विक्रम कोटुळे, उत्तम कोटुळे, नगरसेविका वैशालीताई दानी, संजीवनी हंडारे, भगवान नाना दोंदे, तसेच माधुरीताई ढेमसे, या ठिकाणी सोमनाथ तात्या बोराडे, उत्तम जाधव, प्रभाकर बोराडे, सुरेश बोराडे, विश्राम बोराडे, उत्तम बोराडे, समाधान बोराडे, अमित जाधव व संदीप बोराडे व समस्त ग्रामस्थ, महिला, बालगोपाल या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. त्यांचे या बोराडे परिवारातर्फे व पिंपळगाव खांब ग्रामस्थांतर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या ठिकाणी प्रथम आपले आजचे चंद्रदर्शन सोहळ्याचे हरी पोरजे नाव पाठीमागे आहे का? योगेश भाऊ गाडेकर व केशव तात्या पोरजे नाव राहिलेले आहे. तर त्यांचे या बोराडे परिवारातर्फे स्वागत करतो. आणि या ठिकाणी आता आमचे हरिभक्त परायण चंद्रबाबा बोराडे यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा आभार व्यक्त करायचे. माननीय चंद्रबाबा बोराडे या इकडे. या इकडे ना, इकडं.
आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तपरायण आमच्या वारकरी संप्रदायाच्या कळसासने असलेले वारकरी संप्रदायाचे शिरोमणी ज्यांचं वय आज 79 चालू आहे, अशा वयातसुद्धा इतक्या तरुणांना लाजवील अशा प्रकारे ते त्यांनी या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली. ते हरिभक्तपरायण सुखदेव महाराज राजपूत यांनी या ठिकाणी या हरिभक्तपरायण कारभारी बाळा बोराडे यांच्या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त हा कार्यक्रमामध्ये त्यांनी जी कीर्तनरूपी सेवा केली त्याबद्दल आमच्या संपूर्ण पिंपळवाख आमच्या वतीने आलेल्या सर्व पंचक्रोशीत पाहुण्यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार मानत येत आहे. महाराजांनी अतिशय उत्तम असे आणि विषयाला धरून प्रसंगानुराव साधून त्यांनी आपल्या या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा केली आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुनश्च त्यांचे आभार. आणि अशा प्रमाणामध्ये हा कार्यक्रम साजरा केला आणि कारभारी बोराडे यांना या आपल्या सर्वांतर्फे अजून अधिक पुढील आयुष्य अधिक लाभो आणि त्यांच्या हातून अशीच नातवांची या मुलांची त्यांच्यावर असेचे संस्कार त्यांनी केले. आणि वारकरी संप्रदायामध्ये आज प्रत्येक गावातून वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नको. आज हरिभक्तपरायण कारभारी बाळा बोराडे यांचा आज वयाच्या 90व्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि हे सहस्रचंद्र दर्शन करण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये आला आणि तो आज सहस्रचंद्र दर्शन सोहळा आज पार पडला. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांना माहीत असणारे कारभारी बाळा बोराडे, बरेचसे वक्ते आहेत, 2-2 शब्द प्रत्येकाला बोलायचं आहे, म्हणून कमी वेळात आणि अतिमहत्त्वाचं असं आपण त्यांच्या जीवनाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करूया. कारभारी बाळा बोराडे हे इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये यांनी 38 वर्ष सर्व्हिस केली आणि यांची 1 तास अर्ली ड्युटी असायची. ते सर्व्हिसमध्ये इंडिया सिक्युरिटीमध्ये कॅन्टीनला होते आणि कॅन्टीनला 1 तास अर्ली असतो, लवकर जायचं असतं. म्हणून माझ्या जीवनामध्ये मी त्यांना पाहिलं, जेव्हापासून पाहण्याचा मला योग आला तेव्हापासून ते पहाटे 5ला आपल्या सायकलवर, त्यावेळे रस्त्यांची परिस्थिती कशी होती सर्वांना माहिती आहे, सांगायची गरज नाही, परंतु त्याही परिस्थितीमध्ये 38 वर्ष त्यांनी कॅन्टीनला सर्व्हिस केली. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये सर्व्हिस करत असताना एकही त्यांचा खाडा नाही, एकही दिवस ते कामावर गैरहजर नाही, असा एकही दिवस नाही. असं त्यांचं जीवनाचं महत्त्व. आणि आज त्यांच्या जीवनामध्ये सहस्रचंद्र दर्शन करण्याचा योग आला आणि त्यांच्या मुलांनी तो आज अतिशय व्यवस्थितपणे पार पाडला. मित्रहो, बाबांच्या बाबतीत खूप काही सांगायचं आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे एक थोडक्यात फक्त सांगतो की ह्या जीवनामध्ये ते पदार्पण केलंच आहे आणि ते करत असताना जीवनामध्ये त्यांनी दान धर्म, त्यांनी म्हटलंय देवा माझे मन लागो तुझे चरणी. आणि त्यांनी त्या चरणाचं आजही ते 4 वाजता उठतात. 4 वाजता उठून त्यांचे हरिपाठ, त्यांना बाहेर फिरत नाही, ते तिथंच भिंतीला हात लावून पहाटे 4 ते 5:30 1.5 तास ते दोन्ही हरिपाठ म्हणतात. दोन्ही हरिपाठ झाल्यानंतर आणि मग त्यांचं काय नित्यनेम असेल त्याप्रमाणे. परंतु मंदिरांच्या बाबतीमध्ये, दानाच्या बाबतीमध्ये त्यांनी खूप सर्वांना माहिती आहे, पाहुण्यारावळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी मंदिरांच्या बाबतीत अतिशय चांगलं दान दिलेलं आहे. परंतु त्यांचं एक, जेव्हा आम्ही बसतो त्यावेळेला त्यांचे काही कडू अनुभव आहेत, ते सांगतात की परिस्थिती काय होती, कशी झाली, काय. आज देवाने खूप दिलं त्यांना आणि खूप देऊन एक त्यांना दुसरं सांगायचं म्हणजे धन तर मिळालं आहे त्यांना, परंतु त्यांच्या का उदारता पण आहे. उदारता आहे, धन आहे, उदारता आहे आणि स्वातंत्र्य पण आहे. कुठलंही दान करायला त्याला धन पाहिजे, उदार पाहिजे आणि स्वातंत्र्यता पाहिजे. आज त्यांनी मंदिरांच्या बाबतीमध्ये एवढंही दान दिलं तरी त्यांचा एकही नातू आजपर्यंत नातांनी मुलांनी उच्चारलं नाही की आमच्या वडिलांनी हे दिलं आहे म्हणून.
ही सुद्धा एक त्यांची पुण्याची बाजू आहे महाराज, खूप मोठी बाजू आहे. आणि अजून मंदिरांना दान देऊन आज सर्व मंदिरांना एस म्हणजे स्टेन अँड स्टीलचे दरवाजे कमीत कमी 50,000 रुपयाच्या पुढचा एक दरवाजा असे 6 मंदिरांना त्यांनी दरवाजे दिले. आणि अजूनही त्यांची इच्छा शक्ती अशी आहे की काम करत राहा, जे काही कमी पडेल ते बघू आपण. तसं आजपर्यंत आपल्या गावातील जे दोन्ही मंदिरं झाले आणि आता तिसरं म्हणजे पहिलं मंदिर महादेव मंदिर 1994 साली जेव्हा काम स्टॉप झालं, पैशाची अडचण होती, तर बाबांनी 75,000 रुपये 94 साली त्या मंदिरासाठी दिले. आणि त्या मंदिराचं काम जेव्हा चालू झालं तिथून पुढं सर्व आज आपलं भैरवनाथाचं मंदिर असेल, खंडराव महाराजांचं मंदिर असेल आणि आता हनुमंतरायाचं मंदिर चालू आहे महाराज. 1 कोटी रुपयाचं मंदिर पूर्ण दगडा पाषाणामध्ये आहे. त्यासाठी पण त्यांनी भरघोस अशी वर्गणी दिलेली आहे. आणि यापुढं त्यांची अशीच परमेश्वराची सेवा घडो आणि त्यांच्यातून दानधर्म घडो आणि त्यांना स्वातंत्र्य पण आहे आणि सर्व काही आहे त्यांनी करत राहावं असे. आणि त्यांना उदंड आयुष्य महाराजांनी सांगितलं तुम्ही की त्यांची 100वी आपल्याला सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, ते वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाचं भूषण कारभारी बाबा हरिभक्तपरायण कारभारी बाबा बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या महाराजांनी गोडाशी कीर्तनरूपी सेवा दिली ते हरिभक्तपरायण राजपूत महाराज यांचं सर्वप्रथम मी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि बाबांबद्दल जर बोलायचं ठरलं महाराज तर या पिंपळगाव खांबच नव्हे तर पंचकृषीतील सर्व गावांचं भूषण कारभारी बाबा आहेत. कारण की आपल्या परिवारातील मुलं असतील, सुना असेल, आपले नातवंड असतील, सर्वजणांनी वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला वाहून घेतलं आहेत. आणि इतकं मोठं काम या पंचकृषीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये यांचं आहे ना, खरोखर हे कोणाचंही नाही आहे. म्हणून इतकं मोठं योगदान बाबांचं या वारकरी संप्रदायाला असताना नुसतं आपल्या गावापुरतं मर्यादित न राहता जर वडनेरला कीर्तन असेल तर त्यांचा संपूर्ण परिवार हा वडनेरला कीर्तनाला येऊन बसतो. म्हणून अशा लोकांची खरोखरच समाजाला खूप गरज आहे. म्हणून आत्ताच आमच्या विश्राम भाऊंनी सांगितलं की बाबांचा शताब्दी वर्ष म्हणजे 100वा वाढदिवस या ठिकाणी साजरा व्हावा निश्चित. पण माझी एक विनंती की तो जो वाढदिवस जर करायचा असेल 100वा तो त्यांच्या कुटुंबाने नाही केला पाहिजे, हा गावाने देखील नाही केला पाहिजे, तर या पंचकृषीतील जेवढे वारकरी संप्रदायाचे लोक आहेत या सर्वांनी मिळून हा वाढदिवस साजरा केला पाहिजे. कारण की माणूस ज्यावेळेस कुटुंबासाठी काम करतो ना तर ती जबाबदारी कुटुंबाची असते. पण बाबांनी जे काम केलं वारकरी संप्रदायासाठी केलं ना आपल्या भागासाठी केलं. म्हणून येणारं जे शताब्दी वर्ष राहील 100वा वाढदिवस हा वडनेर असेल, पिंपळगाव, विदगाव असेल, या सगळ्या लोकांनी वारकरी संप्रदायाच्या लोकांनी मिळून आपण करूया. एवढंच बोलतो. बाबांना उदंड असं आयुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यानंतर उत्तम जात 2 शब्द. बोराडे आज त्यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा कार्यक्रम अतिशय असा उत्साहामध्ये या ठिकाणी पार पाडला. त्या प्रसंगी आपल्या महाराष्ट्राचं भूषण हरिभक्त पारायण कीर्तन वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण सुखदेव महाराज राजपूत जळगाव यांनी कीर्तनरूपी अतिशय अशी चांगली सेवा दिली. त्यांच्या आपल्या ह्या पिंपळगाव खांब ग्रामविकास समितीच्या वतीने व आपल्या जाधव बोराडे कुटुंबियाच्या वतीने आभार मानतो. तसेच आत्ताच बाबांबद्दल विश्राम मामा असेल, तात्या असेल, बरेच वक्ते या ठिकाणी बोलले. पण बाबांबद्दल सांगायचं झालं तर इतकं दानशूर व्यक्तिमत्व या आपल्या परिसरामध्ये कुठं नाही. सांगताना आत्ताच सांगितलं स्टेनलेस स्टीलचे 6 मंदिरांसाठी दरवाजे दिले. पहिली जी याचं मंदिर चालू झालं भैरवनाथाचं, तिथे त्यांनी अशी चांगली वर्गणी दिली. आत्ता पण आपल्या ग्रामदैवत हनुमान महाराज
मंदिर चालू आहे. त्या मंदिरासाठी त्यांनी 5 लाख रुपये जाहीर केली आणि ती पूर्ण पण केली. ही एक आपल्या भागासाठी अभिमानास्पद बाब आहे. या कुटुंबामध्ये त्यांनी खूप खडतर असे दिवस काढले. आम्ही सकाळी बसतो त्यावेळेस ते सांगतात, मी खाणीवर काम केलं, त्यानंतर मी मिलिटरीत गेलो, तिथून आलो, प्रेसमध्ये गेलो, अतिशय जिथं गेले तिथे प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि त्या प्रामाणिकपणाची पावती त्यांना त्यांचं कुटुंब असेल, 2 मुलं 1 मुलगी, नातू, असं हे कुटुंब एकदम परमार्थिक कुटुंब आपल्या भागामध्ये शोधून सापडणार नाही. तरी पुन्हा एकदा या बाबांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच त्यांचं पुढील आयुष्य ह्यापेक्षाही चांगलं जावं. त्यांची 100वी तर आता तात्यांनी सांगितली, आपण त्यांची 100वी व्हावी आणि ही आपणही करू. या आपल्या सर्वांच्या वतीने बोलतो, थांबतो. धन्यवाद. संस्कृती आणि सत्कर्म ज्या कुटुंबामध्ये भरलेलं आहे भरगच्छ प्रमाणात, असे आमचे कारभारी बाबा बोराडे यांच्या या सहस्त्र चंद्रदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्वच नागरिक, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, बाबांशी मी बऱ्याच वेळेस चर्चा करत असतो. शक्यतो त्यांच्याशी चर्चा करत असताना आम्ही दोघं एकटेच असलो का भगवानराव तरच चर्चा करतो. बाबा म्हणजे बाबांनी सांगितलेलं आहे कष्ट काय असतं ते सांगता. मी या मोठ्या मळ्यातल्या या सर्व विहिरी खोदायला तुमच्या आजोबाबरोबर वडिलांबरोबर या सगळ्या लोकांबरोबर मी विहिरीत उतरून विहिरी खोदलेल्या आहेत आणि आर्मीमध्ये सुद्धा त्यांनी 2 वर्ष काम केलेलं आहे आणि अतिशय मोकळ्या गप्पा मारत असताना कुटुंबाबद्दल सुद्धा ते अतिशय मार्मिकपणे उत्तर देत असतात. हे कुटुंब जे आहे ही संस्कृती आहे भगवानराव आप्पा. ही जी संस्कृती आहे ह्या पंचक्रोशीमध्ये आमच्या गावचं भाग्यवान कुटुंब म्हणू किंवा गाव भाग्यवान म्हणू. या कुटुंबामुळं कीर्तन असेल, भजन असेल, आता दानशूर हा विषय तर त्यांनी सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचा एक नातूसुद्धा वेदांत महाराज आप्पा चांगले कीर्तनकार म्हणून नाव रूपास त्यांनी घातलेलं आहे. मग मी तेव्हा बाबांशी बोललो, बाबा तुमचा कीर्तनकार झाला, तुम्हाला काय वाटतं? समाधान भाऊ मला बाबांनी सांगितलं, ह्या जीवनातलं जी माझी इच्छा होती लाची सर्व माझी इच्छा पुरी झाली, आता माझं काही राहिलं नाही. असा हा वेदांतसुद्धा त्यांचा नक्कीच महाराष्ट्रभर किंवा नाशिक जिल्ह्यात तो कीर्तन करत असतो. मी बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना एकच सांगेन, कारण तुम्ही वयानं मोठे आहे, शुभेच्छा देता येणार नाही, परंतु तुमचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, यशाचं, प्रगतीचं, खास करून आरोग्य संपन्न जाऊ. मी माझ्या बोराडे कुटुंबाच्या वतीनं, मराठा सोशल फाउंडेशनच्या वतीनं, देवळाली मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तसेच देवळाली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सरोजताई आयरे याही 10-15 मिनटात इथं पोहोचत आहे, परंतु त्यांच्याही वतीनं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. वेळ फार झाला आहे. 2च मिनिटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. उपस्थित सर्व आप्तेष्ट, पाहुणे मंडळी, नातेवाईक, इथं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबांनी आपल्या जीवनामध्ये कशी वाटचाल केली. निश्चितपणानं मी एवढंच सांगेल, बाबा आपल्या सगळ्यांना आवडतील असं जीवन जगले, वागले. बाबांनी इथं उपस्थित सगळ्यांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये सुखाचं झाड लावलं आणि निश्चितपणानं त्या सुखाच्या झाड लावल्यामुळे ही सगळं फुलं इथं उपस्थित आहे. मी एवढंच सांगेल की बाबा आपल्याला सगळ्यांना आवडतात, आवडत राहतील, परंतु बाबांचं वागणं असं आहे की जे संतांना देवालाही आवडेल. कारण संत एकनाथ महाराज आपल्याला सांगून गेले की आवडे देवास आहे का तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, परिसार्धन निर्धारी आण नाही, एका जनार्दनी असा ज्याचं नेमतो देवा परम पूज्य जगी. जे माणसं आपले निरंतर देवाचं नामस्मरण करतात, कपाळी गंध लावतात, त्यांच्या हृदयामध्ये वैष्णवाबद्दल नेहमी कळवळा असतो, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी करतात, अशी भक्त, अशी माणसं आपल्या माणसालाच नाही तर देवालाही आवडतात. आणि निश्चितपणानं हे बाबा आपल्या संतांना देवाला आवडतील असं त्यांचं कार्य, असं जीवन त्यांचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही, आता आपल्या समोर म्हणून सांगितलं, परंतु त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुनश्च एकदा या बोराडे परिवाराच्या वतीनं आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. कारभारी बाळा बोराडे यांचं आज
सहर्ष दर्शन सोहळ्यानिमित्त राजपूत महाराजांनी आम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान दिलं, त्याबद्दल या ठिकाणी जमलेल्या सर्व नातेवाईकांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. एक दानशूर व्यक्तिमत्व हे सगळ्यांनीच सांगितलं, परंतु गावातील हायस्कूलचं काम नव्हतं झालेलं. त्यांनी हट्ट धरला, काय अडचण आहे म्हटलं, पैशाची अडचण आहे. त्यांनी त्वरित पैसे काढून दिले, इमारत झाली. माझ्या राजकीय सामाजिक कार्यामध्ये वेळोवेळी त्यांनी ते चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं. ती शाळा असेल, सभा मंडप असेल, वालदेवीनं आशीर्वादानं ते की तिने खूप कष्ट केलं. बाबा कामावर जायचे, सकाळीच त्या शेतीवर जायच्या, लोकांचं काम करायच्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्यांची मुलं चांगली तो बाप भाग्यवान असं म्हणावं लागेल. आणि या परिस्थितीनं कारभारी बाबांनी गावाचा ते आताच भगवान नाना दोंदे आलेत. भगवान नानांचे आम्ही आभार मानतो. आणि भगिनींनो, ज्यांच्या सहस्रचंद्र सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी ह्या बोराडे परिवाराच्या वतीने तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर मी खूप श्रीमंत लोक पाहिले, परंतु असं आदर्श कुटुंब आपल्या जवळ पिंपळगाव खांबामध्ये जन्माला आलं, हा आपल्या सगळ्यांचा नशिबाचा भाग आहे. खरं तर आता शुभेच्छा देण्यासाठी कीर्तनकार सुखदेव महाराज यांनी त्यांना दिलेले, परंतु मी बाबांना अशी विनंती करतो का मला तुम्ही आशीर्वाद द्या आणि तुमच्यासारखं निर्मळ जगण्याचं भाग्य आम्हाला लाभू द्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. तसंच हे गावच म्हणजे आता इकडं चंद्रभाव असतील, हे गाव म्हणजे बाकीच्या काही गोष्टी असो, परंतु विचारांना आणि वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेला कुटुंब हा परिवार, याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि बाबांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो. यानंतर श्री राजाराम दिलगिरी व्यक्त करतो. वेळ झालेला आहे, आणखी एक 5 मिनिटं फक्त बाबांकरता. काय हरिभक्त परायण सुखदेव महाराज राजपूत यांनी जी कीर्तनरूपी सेवा केली, अगदी वेळेत आलात. ते जळगावहून आलेत महाराज, 300-350 किलोमीटरचा प्रवास करून आले, वेळेत आले. प्रथम आपणा सर्वांच्या वतीनं आणि विशेषतः आमच्या बोराडे परिवाराच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांचं आभार मानतो, ऋणही व्यक्त करतो. महाराज तुमची स्तुती म्हणून नाही सांगत, आम्ही जेव्हा ही तारीख अशीच योगायोगाने आल्यानंतर आमचे नामदेव असतील त्यांच्या माध्यमातून आम्हाला संदीप महाराजांनी प्रश्न केला की तुम्हाला ही महाराज कुठून उपलब्ध झाले, कुठून मिळाले, कुठून संधी आली. कारण या महाराजांचं जे जीवन आहे संपूर्ण परमार्थाकरता वाहून घेतलेले, देवाकरता वाहून घेतलेले. महाराज स्वतः ब्रह्मचारी आहे, वैराग्यमूर्ती आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून जळगावजवळ पारनेर गाव आहे आणि तालुका आणि राहेरे म्हणून गाव आहे, इथे जवळपास 25 वर्षापासून ना मंदिराचं काम, प्रेममूर्ती मीराबाईचं मंदिराचं काम चालू आहे. त्या सगळ्या ज्या आहे मंदिराचं काही त्यांना जे आता काही योगदान मिळतं त्या मंदिराला लावतात आणि अतिशय जवळपास 1.5 ते 2 कोटीचं ते मंदिर आहे. अख्खं जीवनातला त्यांचा जो काही आर्थिक स्रोत आहे तो त्या मंदिराला लावतायत. हा एक भाग आहे. चांगदेव म्हणून गाव आहे, तिथं वारकरी शिक्षण संस्थेची सगळी जबाबदारी घेऊन मुलांना जडणघडण करतात, आध्यात्मिक असं वारकरी शिक्षण देतात. असे अनेक प्रकारचं त्यांचं जे जीवन आहे ते अतिशय या कार्याला त्यांनी वाहून घेतलेलं आहे. आजही 79 वयामध्ये ते त्यांची तळमळ आणि त्यांचा परमेश्वर प्रती असलेला भाव निश्चितच तुम्हाला आम्हाला मार्गदर्शनच नव्हे तर आशीर्वाद देऊन जाईल. म्हणून आपण असं एक भगवंताकडे प्रार्थना करूयात की आमच्या आयुष्यातलं प्रत्येकाचा एक दिवस कमी करा आणि ह्या महाराजांना
आयुष्य द्या, जेणेकरून त्यांच्याकडून अशीच शेळवा घडो अशी भगवंतचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या कुटुंबियाच्या वतीनं आलेल्या सगळ्या मान्यवरांचं, बरेच जणांचं नावं राहिले असतील, कोणाला बोलायचं राहून गेलं असेल, संजीवनीला ताईला असेल, दानिताईंना बोलायचं राहून गेलं असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनश्च कुटुंबातर्फे आपणा सर्वांचा आभार मानतो. मनपूर्वक विनंती करतो की सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. फराळाची